माहेराला 2 काम असतात, त्यांना खायचं आणि तर आता सगळ्यांचं जेवण खाऊन झालंय आणि आता सगळे झोपल्यात बाग कशी. पण पाची मामाच्या घरी आली की मामाच्या दिवसाची सुरुवात अशी होती. आणि रडारडी चालली कायसाठी होती तर यांना सकाळ सकाळ स्प्राईट प्यायचंय. काय एक आणणार 2 नाही 2 कोणाला चालतं. एक हिंदवी दिदीला आणि एक मला. मला नाही एक मला तुला नाही. झोप चला आता झोप द्या ना. उठा चला मग. ए स्प्राईट सकाळ सकाळ जमणार नाही. आईस्क्रीम खायची असेल तर खा. हा मग फक्त गुड्ड्याला आईस्क्रीम हिंदवीला काहीच नाही. तो घरीच थांब, मी घरी घेऊन येतो. तिकडे गेलो मग अख्खे रस्त्याने पोरे तुमच्या हातातले ओढून घेते. घरी थांबा मी घेऊन येतो. मग चला आता जाऊ आणि शेट लोकांना आईस्क्रीम घेऊन येऊ. घरचं जेवण नको असं पाहिजे. ए डांबीस माणसा. आमचा स्वयं बाबू सकाळ सकाळ काकडी खात आहे. काय खातोय गुड्डे? काकडी खाल्ल्यावर काय होतंय? काय होतंय? स्ट्रॉंग होते काकडी खाल्ल्यावर. माहेराला 2 काम असतात, त्यांना खायचं आणि मी म्हणलंच होतं ना. ही मार झोपत्यात आणि यांची पिल्ला आम्हाला सांभाळायला लागतात. तर पप्पा आता भजनाला चालल्यात आणि हिंदवीला भजन येतंय म्हणलं पप्पा हिंदवीला सोबत घेऊन जाणार आहे. तर गुड्ड्याने तिथं भजन चालू असतं की नाही असं येड्यावानी करायला नको म्हणून त्याला सोबत न्यायचं नाही. पप्पा आता चालल्यात हिंदवीला भजनाला घेऊन आणि माग लागले. बाबू तू पुढल्या वर्षी शिकून ये ना काय येते म्हणून दाखव बरं मला. हा विना घेताना म्हणून दाखव. चालते चल घ्यायची घरी प्रॅक्टिस करून घेतो मी. तर तुम्ही जा प्रॅक्टिस करून घ्या. उतरा मामा तुम्ही प्रॅक्टिस करेन मग मी परत तुला न्यायला जातो. बरं माझ्या विण्याला तार एक मग काय म्हणायचं? नवीन कपडे घाल. तुला घेऊन जाईन. हा तवर तू कपडे घालायची. नको नको तू मध्ये तिला डिस्टर्ब करशील. बरं कपडे घाल. कपडे घाल. मी चावी काढून घेतो. चल जा चावी कपडे घाल. चावी घे. चल कपडे घाल. दुसरे कपडे घाल. तर ह्या स्कॅम मध्ये काहीच बदल झाला नाही. दरवेळेस आम्हाला पण बारकीपणे असंच फसवायचं आणि आता आम्ही यांना फसवितो. धोका. चालू आहे घरातले रडारडी चालू आहे. आता फसवलं मावशीनी माया पोराला फसवलं ग. आय 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 एवढं दुःख. जाऊ दे रडता रडता तोडात त्याच्या थोडे हे. तर आता हे रडारडी पूर्ण एकटाच चलेल तर माझी आवड होईल. काय काय ऐकलं का? मी जेवायचं राहिलं तरी म्हणजे माझ्या अशाशी मालिश करणार. माझ जीवन झालं करतो. खोटं बोलतोय खरं बोलतोय का खोटं बोलतोय? स्वामी बाप्पा आदू स्वामी बाप्पा काय बोलतोय आदू? स्वामी बाप्पा सांगा खरं का खोटं? विचार बरं स्वामींना. हा तर सगळ्यांचं दुपारचं जेवण खाऊन उरकले म्हणले आता वेळ झाली झोपायची. आता गंमत बघा आता तर 2-3 झोपलेले दिसतात पण हळूहळू अख्खं घर भरलेलं असन. यो इथं पायावर झोपला इथं की इथं ही झोपली तिथं वर आई बसली तिथं वहिनी बसले इथं दीदी पांडा भाऊ दीदी आक्की आत्या आणि ताया कुठे आहे का? काही ताया वा. अरे काय चाललंय घरा आहे का? धर्मशाळा झाली आमच्या घराच्या धर्मशाळा.
तरी अजून आणता यायची आणता आल्यावर कुठं तरी झोप पिल्लांना पण झोप या पिल्लांना झोपा. तर आता हळूहळू घर भरायला सुरू झालंय आणि आता एक वेळ अशी येईन की पाऊल ठेवायला पण जागा नाही राहायची एवढं जण येऊन इथं झोपते. तर विषय असा आहे की मला 2 चुलते, मोठ्या चुलत्याला 2 पोरी 2 पोरं, मधव्या चुलत्याला 1 पोरगी आणि माझ्या 2 बहिणी ह्या सगळी एकत्र आली की असंच घर भरात. आणि म्हणूनच मला ओढ लागलेली असते सुट्ट्यांची, कारण की सुट्ट्या लागल्या की सगळी जण अशी एकत्र येतात आणि मग लय एन्जॉय होतो. मग तुम्हाला पण सगळे अशी एकत्र आल्यावरती आवडतं का नाही ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगाच. त्याच्याच बरोबर तुम्ही पण माहेर गेल्यावरती असं झोपता का नाही ते पण नक्की सांगा. रामकृष्ण हरी. 1 मिनिट बाहेर चल ना, बाहेर तर चल 1 मिनिट इकडे ते लवकर आहे लवकर आहे लवकर आहे लवकर आहे. कसलाय कचरा पेटी धर्मशाळा.